So once again very warm welcome, very good evening to all of you. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रोटेशनल डायनामिक्सचे सगळेच्या सगळे फॉर्म्युले आपण डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत. ओके. आणि त्याच्यानंतर ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ तुम्हाला मी या ठिकाणी नंतर आपल्या टेलिग्राम चॅनलला असेल किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला असेल तर या ठिकाणी मी टाकणार आहे. ओके. तर बघा रोटेशनल डायनामिक्स मध्ये मला सांगा सर्वांना एकदा आवाज जो आहे तो येतोय का आणि स्क्रीन सर्वांना दिसतंय का? मला माईक ऑन करून सांगायचं यस ऑर नो. यस सर. ओके प्रतीक्षा. ओके व्हेरी गुड. हा चला मग या ठिकाणी बघा. यस ऋषिकेश. ओके. तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट स्टडी केलं. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटला आपण थीटाने इंडिकेट करतो. कशाने इंडिकेट करतो? अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणलं की थीटा. त्याच्यानंतर थीटा बरोबर फॉर्म्युला आहे बघा, अँगल बरोबर आर्क अपॉन रेडियस फॉर्म्युला असतो. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर याचं जे युनिट आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं जे युनिट आहे दॅट इज द रॅडियन आहे. त्याच्यानंतर बघा अँग्युलर वेलोसिटी आहे. विद्यार्थी मित्रांनो अँग्युलर वेलोसिटी म्हणलं की ओमेगा. बघा सिम्बॉल हे खूप महत्वाचे आहेत यार. जेव्हा तुम्ही या ठिकाणी बघा डेरिव्हेशन जेव्हा सॉल्व्ह करत असता आणि जेव्हा तुम्ही न्यूमरिकल सॉल्व्ह करत असता तर त्या ठिकाणी न्यूमरिकल मध्ये सिम्बॉल हे खूप महत्वाचे आहेत. यस याले लक्षामध्ये जेव्हा मी तुम्ही या ठिकाणी बघा जेव्हा मी तुम्ही न्यूमरिकल सॉल्व्ह करत असतात तर या ठिकाणी काय करत असतात? सिम्बॉल तुम्ही लिहित असतात. गिवन डेटामध्ये तुम्ही सिम्बॉल लिहित असतात. ओके. तर अँग्युलर वेलोसिटी म्हणजे ओमेगाना आपण इंडिकेट करतो. तर ओमेगा म्हणजे डी थीटा अपॉन डीटी फॉर्म्युला आहे विच इज इक्वल टू डी थीटा अपॉन डीटी लिहिला तरी पण चालेल किंवा थीटा अपॉन टी लिहिला तरी पण चालेल. त्याच्यानंतर ओमेगाचा आणखीन एक फॉर्म्युला आहे बघा, ओमेगा बरोबर 2 पाय अपॉन कॅपिटल टी. आता या ठिकाणी कॅपिटल टी काय रे? काही विद्यार्थी विचार करतील सर कॅपिटल टी काय आहे? अरे कॅपिटल टी म्हणजे तुम्हाला किती वेळ सांगितलं कॅपिटल टी म्हणजे काय असतो? टाइम पिरियड असतो म्हणून. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघा 1 अपॉन टी ला आपण एन लिहू शकतो. म्हणजे या ठिकाणी 2 पाय इंटू 1 अपॉन टी ला एन लिहिलं तर या ठिकाणी फॉर्म्युला काय येणार आहे? या ठिकाणी फॉर्म्युला येणार आहे एन येणार आहे. लक्षामध्ये. आणि या ठिकाणी यार तुम्हाला टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाहीये. जब एसपी सर आपके साथ है तो फिर डरने की क्या बात है यार. तर बघा या ठिकाणी बघा मी तुम्हाला सगळं दिलं यार. वेअर टी म्हणजे टाइम पिरियड, कॅपिटल टी म्हणजे काय असतो? टाइम पिरियड असतो. एन म्हणजे काय असतं? फ्रिक्वेन्सी असतं. बरोबर आहे. या ठिकाणी बघा म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये जे आपण सिम्बॉल यूज केले तर त्या सिम्बॉलचा मिनिंग तुम्हाला समजला पाहिजे. कॅपिटल टी म्हणजे टाइम पिरियड आणि एन म्हणजे आपण त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतो. युनिट काय माहिती याचं? अँग्युलर वेलोसिटीचं रॅडियन पर सेकंड. ओके. युनिट काय? रॅडियन पर सेकंड. चला ठीक आहे. नेक्स्ट फॉर्म्युला बघा, अँग्युलर ऍक्सेलरेशन. अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणलं की अल्फा लिहायचं. विद्यार्थी मित्रांनो अल्फा बरोबर डी ओमेगा अपॉन डी टी. याची डेफिनेशन पण आपण बनवली होते ना रे. काय डेफिनेशन होती? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर आहे. तर डी ओमेगाला आपण ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 लिहू शकतो. अपॉन डी टी ला आपण टी लिहू शकतो. त्याच्यानंतर ओमेगा 2 ला आपण काय लिहिलं? 2 पाय एन 2 लिहिलं. ओमेगा 1 ला 2 पाय एन 1 लिहिलं. 2 पाय कॉमन लिहिलं आणि फायनल फॉर्म्युला आपल्याकडे बनलेला आहे अल्फा बरोबर 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ सॉरी अल्फा इंटू बघा इकडं एक मिनिट बघा अल्फा बरोबर 2 पाय इंटू n2 मायनस n1 अपॉन टी. हा फॉर्म्युला आहे. आणि याचं युनिट काय विद्यार्थी मित्रांनो? अँग्युलर ऍक्सेलरेशनचं युनिट रॅडियन पर सेकंड स्क्वेअर आहे. रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. चला ठीक आहे. एखादा फॉर्म्युला समजला नसेल तर विचारा की सर हा फॉर्म्युला कुठून आला कसा आला, तुम्हाला मी इथं सांगतो. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन स्टडी केलं. सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनलाच आपण रॅडियल ऍक्सेलरेशन म्हणतो. काय असतो फॉर्म्युला सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनचा? माईक बंद कर जरा. हा बघा सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला किंवा यालाच आपण काय म्हणत असतो? रेडियल ऍक्सेलरेशन म्हणत असतो. एक मिनिट. ए बघा रे बाबा इकडे तिकडे लक्ष देऊ नका, स्क्रीनकडे लक्ष द्या. सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन किंवा यालाच आपण रेडियल ऍक्सेलरेशन म्हणतो. काय असतं फॉर्म्युला? एसी बरोबर व्ही स्क्वेअर अपॉन आर, आर ओमेगा स्क्वेअर आणि व्ही ओमेगा. हे तीन फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. व्ही स्क्वेअर अपॉन आर, आर ओमेगा स्क्वेअर आणि व्ही ओमेगा. त्याच्यानंतर युनिट काय असतं ऍक्सेलरेशनचं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणलं की रॅडियन पर सेकंड स्क्वेअर घ्यायचं आणि लिनियर ऍक्सेलरेशन किंवा सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन म्हणलं की मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्यायचं. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी. लिनियर वेलोसिटी म्हणलं की व्ही, अँग्युलर वेलोसिटी म्हणलं की ओमेगा. याच्यामधलं रिलेशन काय? व्ही बरोबर आर ओमेगा. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट फॉर्म्युला रिलेशन बिटवीन लिनियर ऍक्सेलरेशन अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन.
लिनियर ऍक्सेलरेशन म्हणलं की ए, अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणलं की अल्फा. हे सिम्बॉल महत्वाचे आहेत. तर ए बरोबर आर अल्फा हा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा नोट्स बाय एसपी सर आणि आपलं परिवर्तन द लर्निंग ऍपचा लोक आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे कायनेमॅटिकल इक्वेशन महत्वाचे आहेत बरं. कायनेमॅटिकल इक्वेशनला विसरायचं नाही. येस बघा, लिनियर मोशन आणि अँग्युलर मोशन. तर लिनियर मोशन मधले फॉर्म्युले पाठ करा. अँग्युलर मोशन मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ऑटोमॅटिकली याला या ठिकाणी काय करता येईल, दॅट इज द तुम्हाला कन्वर्ट करता येईल ऑटोमॅटिकली. ओके, चला ठीक आहे. बघा इकडं लिनियर मोशन मध्ये दॅट इज द याला तुम्ही कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन म्हणता. फर्स्ट इक्वेशन काय, व्ही बरोबर यू प्लस एटी, व्ही बरोबर यू प्लस एटी. त्याच्यानंतर एस बरोबर युटी प्लस हाफ ऑफ एटी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर बरोबर यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो व्ही बरोबर काय असतं, फायनल वेलॉसिटी. यू म्हणजे काय असतं रे, यू, यू म्हणजे आपलं इकडल्या गलीमधलं यू नाही, यू हा ते ना, यू वाल नाही हा, हे यू म्हणजे आपलं फिजिक्सचं यू आहे. ओके, यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, व्ही म्हणजे फायनल वेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, ए म्हणजे लिनियर ऍक्सेलरेशन आणि टी म्हणजे काय असतं, टाइम असतं. मग एस बरोबर डिस्प्लेसमेंट, यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, टी म्हणजे टाइम, 1/2, ए म्हणजे ऍक्सेलरेशन, टी म्हणजे टाइम. त्याच्यानंतर बघा थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन, व्ही स्क्वेअर बरोबर यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. तर हे तीन कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन पाठच करा. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा लिनियर वेलॉसिटीला आपण अँग्युलर वेलॉसिटीने रिप्लेस केलं, तर फायनल लिनियर वेलॉसिटीला आपण फायनल अँग्युलर वेलॉसिटीने रिप्लेस केले, व्ही ला आपण ओमेगाने रिप्लेस केले आणि यू ला आपण ओमेगा 0 ने रिप्लेस केले. ओमेगा म्हणजे फायनल अँग्युलर वेलॉसिटी, ओमेगा 0 म्हणजे इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी आणि लिनियर ऍक्सेलरेशनला अँग्युलर ऍक्सेलरेशन रिप्लेस करा. म्हणजे ओमेगा बरोबर ओमेगा 0 प्लस अल्फा टी. एस म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट आणि थीटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बाकी या ठिकाणी बघा लिनियर ऍक्सेलरेशनला अँग्युलर ऍक्सेलरेशन रिप्लेस केले, बाकी फॉर्म्युला ऍज इट इज तुम्ही घेतलाय. चला, कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन सर्वांना कळले का, लिनियर मोशनचे आणि अँग्युलर मोशनचे. येस ऑर नो सांगा माईक ऑन करून. भगवान समजले का रे, गोविंद, करण, त्याच्यानंतर राम, ऋषिकेश, साक्षी, समृद्धी, वैभव. हो. ओके, राम समजलंय. चला ठीक आहे. प्रथमेश, ओके, चला ठीक आहे. बाकीचे फुगून बसू नका. आता जेवढे वरच्या वर नाव येईल तेवढे मी सांगालोय, नाही तर बसताना फुगून. हा, हे बघा रे, देखो इधर. काजल माईक बंद करा. चला ठीक आहे. बघा मी या ठिकाणी सचिन म्हणतोय आवाज येत नाहीये, बाकी सर्वांना आवाज येतोय. सचिन एकदा रिजॉईन करा. हा बघा इथं मी दिलेला आहे, व्ही म्हणजे फायनल लिनियर वेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल लिनियर वेलॉसिटी, टी म्हणजे टाइम, एस म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट, ओमेगा म्हणजे फायनल अँग्युलर वेलॉसिटी आणि ओमेगा 0 म्हणजे इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी. त्याच्यानंतर बघा डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय असतं बघा, फोर्स म्हणजे काय असतं, मास इंटू ऍक्सेलरेशन असतं. मग हा सेंट्रिपिटल फोर्स असल्यामुळे हे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन असतं. मग जर समजा आपण सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचे फॉर्म्युले पुटअप केले, व्ही स्क्वेअर अपॉन आर, आर ओमेगा स्क्वेअर आणि व्ही ओमेगा, तर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला बनतो एफसी बरोबर मायनस, आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणलं की मायनस घ्यायचं, सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणलं की प्लस घ्यायचा. तर बघा एफसी बरोबर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, एम आर ओमेगा स्क्वेअर आणि एम व्ही ओमेगा. आणि कोणता बी फोर्स म्हणलं की त्याचं युनिट काय लिहायचं, सेंट्रिपेटल असू द्या, सेंट्रीफ्युगल असू द्या, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असू द्या, टेन्शन फोर्स असू द्या, फ्रिक्शनल फोर्स असू द्या, कोणता बी फोर्स म्हणलं की याचा युनिट न्यूटन घ्यायचं. आणि लक्षामध्ये न्यूटन बाबाला विसरून जायचं नाहीये. त्याच्यानंतर बघा सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर प्लस मध्ये असतो एम आर ओमेगा स्क्वेअर एम व्ही ओमेगा. आता हॉरिझॉन्टल कर रोड मध्ये बघा व्ही मॅक्स बरोबर आपल्याला माहिती आहे, हॉरिझॉन्टल कर रोड मध्ये मॅक्सिमम वेलोसिटी काय असते मित्रांनो, व्ही मॅक्स बरोबर अंडर रूट ऑफ म्यूव्हीएस आर जी असतं. याच्यामध्ये व्ही मॅक्स म्हणजे काय असतं, मॅक्सिमम स्पीड अलॉंग द प्लेन हॉरिझॉन्टल रोड असतं. म्यूव्हीएस म्हणजे काय असतं, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर अँड रोड असतं. आर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर असतं आणि जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतं. आणि याच्यामध्ये बघा व्ही मॅक्स मध्ये आपण डायग्राम वरून नॉर्मल रिएक्शन बरोबर एमजी घेऊ शकतो आणि एफ एस बरोबर एम व्ही स्क्वेअर आपण आर घेऊ शकतो. तर हे जे दोन फॉर्म्युले आहेत हे ऍडव्हान्स फॉर्म्युले आहेत, एमएसटी सीटी आणि नीटच्या कामाचे आहेत. बघा एन म्हणजे नॉर्मल रिएक्शन आणि एफ एस म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो वेल ऑफ डेथचा आपण फॉर्म्युला बघितला. वेल ऑफ डेथ मध्ये आपण मिनिमम वेलोसिटी फाइंड आउट केली, व्ही मिनिमम बरोबर अंडर रूट ऑफ आर जी अपॉन म्यूव्हीएस असतं. तर व्ही मिनिमम म्हणजे मिनिमम स्पीड असते
आर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर असतं आणि म्यूएस म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर अँड रोड म्हणा किंवा टायर अँड वॉल म्हणा. चला ठीक आहे. आणि जी म्हणजे काय असतं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतं. त्याच्यानंतर बँकिंग ऑफ रोड्स आपण फॉर्म्युला बघितला होता. व्ही सेफ बरोबर व्ही ऑप्टिमम स्पीड असेल किंवा सेफ स्पीड असेल विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा फॉर्म्युला यूज करायचा आहे. त्याच्यानंतर बघा थिटा बरोबर टॅन इनव्हर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन आर जी हा पण फॉर्म्युला पाठ करा. जर अँगल ऑफ बँकिंग किंवा बँकिंग ऑफ रोड विचारलं तर थिटा बरोबर हा फॉर्म्युला यूज करायचा टॅन इनव्हर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. आणि जर समजा त्यांनी सेफ स्पीड किंवा ऑप्टिमम स्पीड विचारलं विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा घ्यायचं. चला नेक्स्ट बघा व्ही सेफ बरोबर सेफेस्ट स्पीड अलॉंग बँक्ड कर रोड. थिटा म्हणजे अँगल ऑफ बँकिंग, आर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर आणि व्ही ऑप्ट म्हणजे ऑप्टिमम स्पीड किंवा सेफ स्पीड म्हणायचं. त्याच्यानंतर बघा राजांनो, जर समजा आपण फ्रिक्शनला कन्सिडर केलं तर याच्यामध्ये दोन फॉर्म्युले होते. याच्यामध्ये बघा व्ही मिनिममचा फॉर्म्युला आणि व्ही मॅक्झिममचा फॉर्म्युला. व्ही मिनिममचा फॉर्म्युला काय अंडर रूट ऑफ आर जी इंटू टॅन थिटा मायनस म्यूएस अपॉन 1 प्लस म्यूएस टॅन थिटा. तर या ठिकाणी बघा मिनिमम असेल तर वर मायनस घ्यायचं आणि मॅक्झिमम असेल तर वर प्लस घ्यायचं. ओके, मग वर मायनस घेतल्यानंतर खाली प्लस घ्यायचं आणि वर प्लस घेतल्यानंतर खाली मॅक्झिमम वर प्लस घेतल्यानंतर खाली मायनस घ्यायचं, म्हणजे अपोजिट करायचं. ओके, बघा मिनिमम कधी असतं मायनस असेल तर मिनिमम असतं, म्हणजे असं तुम्ही रेफरन्स लक्षात ठेवू शकता. बघा रे, फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची ट्रिक सांगालो. मिनिमम कधी असतं, अरे जेव्हा मायनस असेल तेव्हा असतं मिनिमम मायनस. ओके, आणि मॅक्झिमम प्लस. तर व्ही मिनिमम म्हणजे अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा मायनस म्यूएस अपॉन 1 प्लस म्यूएस थिटा. म्यूएस टॅन थिटा हा फॉर्म्युला कधी यूज करायचा, जेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला फ्रिक्शन दिला असेल आणि मिनिमम स्पीड फाइंड आउट करायची तर हा फॉर्म्युला यूज करायचा. जेव्हा फ्रिक्शन दिला असेल मॅक्झिमम स्पीड फाइंड आउट करायची तर हा फॉर्म्युला यूज करायचा. व्ही मॅक्स बरोबर अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा प्लस म्यूएस अपॉन 1 माइनस म्यूएस टॅन थिटा. देखो रे, वर प्लस तो नीचे माइनस, अगर ऊपर माइनस तो नीचे प्लस, अपोजिट साइन यूज करायचंय. सर्वांनी ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा, डोक्यामध्ये घाला, फिट करा. हा चला, त्याच्यानंतर बघा हाईट किती असते, एच बरोबर एल साइन थिटा. फॉर्म्युला पाठच करा राजांनो, याला पर्याय नाही, मेहनतीला पर्याय बिलकुल नाहीये. हार्ड वर्क म्हणजे हार्ड वर्क झालंच पाहिजे तरच त्या ठिकाणी रिझल्ट येतो, अन्यथा रिझल्ट येत नाहीये. येते लक्षामध्ये. हा चला ठीक आहे. बघा व्ही मिनिमम बरोबर मिनिमम स्पीड अलॉंग द बँक रोड. हा काही स्मार्ट वर्क असतं, काही शॉर्टकट असतात, बरोबर आहे. डेरिव्हेशन लक्षात ठेवायचे, फॉर्म्युला लक्षात ठेवायचे, ते मी तुम्हाला या ठिकाणी वेळोवेळी सांगणार आहे. तर त्याला आपण स्मार्ट वर्क म्हणणार आहोत. म्हणजे हार्ड वर्कला आपण स्मार्ट वर्कची तडजोड देणार आहोत आणि आपण आपल्या यशापर्यंत, आपल्या ध्येयापर्यंत आपण पोहोचणार आहोत, याच्यामध्ये नो डाऊट. इथे लक्षामध्ये. चला व्ही मिनिमम म्हणजे मित्रांनो मिनिमम स्पीड अलॉंग द बँक रोड. व्ही मॅक्झिमम म्हणजे मॅक्झिमम स्पीड अलॉंग द बँक रोड कन्सिडरिंग फ्रिक्शन. जेव्हा तुम्ही फ्रिक्शनला कन्सिडर करता तर त्या ठिकाणी मॅक्झिमम आणि मिनिमम स्पीड तुम्हाला फाइंड आउट करावी लागते. एच म्हणजे हाईट ऑफ रोड असतं आणि एल म्हणजे विड्थ ऑफ द रोड असतं, बरोबर आहे. एच म्हणजे हाईट आणि एल म्हणजे काय असतं, विड्थ, रोडची विड्थ किती आहे, बरोबर आहे. हा फॉर्म लक्षात ठेवा, एच बरोबर एल साइन थिटा. त्याच्यानंतर बघा राजांनो, कोनिकल पेंडुलम मध्ये आपण टाइम पिरियड डिस्कस केलता. टाइम पिरियडचा फॉर्म्युला टी बरोबर 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी आलता. याच्यामध्ये टी म्हणजे काय असतं राजांनो, टाइम पिरियड असतो. एल म्हणजे लेंथ ऑफ स्ट्रिंग असतं. थिटा म्हणजे सेमी व्हर्टिकल अँगल आणि जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी म्हणजे एन असतं. याचं उलट करायचंय, खाली म्हणतो वर पाय. बघा रे, या ठिकाणी टी ला उलट करा. 2 पायला उलट केलं 1/2 पाय. याला उलट केलं अंडर रूट जी अपॉन एल कॉस थिटा. अरे सर्वांना माहित आहे ना राजांनो, अरे फ्रिक्वेन्सी म्हणजे रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. मग या ठिकाणी याला उलट करायचंय. चल, मग युनिट काय याचं, टाइम पिरियडचं सेकंद, फ्रिक्वेन्सीचं हर्ट्स. लक्षामध्ये एसआय युनिट लक्षात ठेवा. टी म्हणजे टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम, एन म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम, एल म्हणजे लेंथ ऑफ कोनिकल पेंडुलम आणि थिटा म्हणजे सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ कोनिकल पेंडुलम. त्याच्यानंतर बघा राजांनो, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपण वेलोसिटी ऍट द टॉप, बॉटम अँड द मिडवे स्टडी केलं. येस ऑर नो केलं का नाही, उगाच माना हलू नका. येस असेल तर येस सांगा, नाही तर नो सांगा. येस ऑर नो सांगा. चला माइक ऑन करून. अरे वर्टिकल सर्कुलर मोशन स्टडी किया था ना हमने. ओके राइट. Yes. ए कोण आहे रे. हा चला ठीक आहे, करण. ओके ऑल राईट.
हे देखो रे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपण बघा राजांनो, वेलोसिटी ऍट द टॉप व्हीए बरोबर √r_g लक्षात ठेवायची फॉर्म्युला डायरेक्टली. हा, व्हीबी म्हणजे वेलोसिटी ऍट द बॉटम असतं बघा, व्हीबी बरोबर √5r_g. आणि या ठिकाणी बघा व्हीसी म्हणजे √3r_g, दॅट इज द वेलोसिटी ऍट द मिडवे असतं. व्हीए म्हणजे वेलोसिटी ऍट द टॉप आणि व्हीबी म्हणजे वेलोसिटी ऍट द बॉटम आणि व्हीसी म्हणजे वेलोसिटी ऍट द मिडवे असतं. तर हे फॉर्म्युला लक्षात ठेवा सर्वांनी. ओके, टोटल एनर्जी काय असतं रे, 5/2 mrg किंवा mgr असतं. आणि टीबी मायनस टीए म्हणजे टेन्शन इन द बॉटम मायनस टेन्शन ऍट द टॉप, या दोघांचा डिफरन्स घेतला तर 6 mg असतं. आया समझ में? चला ठीक आहे, देखो आगे. वेअर व्हीए म्हणजे बघा वेलोसिटी ऍट द टॉप, व्हीबी म्हणजे वेलोसिटी ऍट द बॉटम आणि व्हीसी म्हणजे वेलोसिटी ऍट द मिडवे. टी म्हणजे टोटल एनर्जी ऍट एनी पॉइंट आणि टीबी मायनस टीए म्हणजे काय असतं, डिफरन्स इन टेन्शन ऍट बॉटम अँड टॉप. त्याच्यानंतर बघा आता हा सीईटीचा पॉइंट आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये जर समजा रॉड असेल तर या ठिकाणी बघा, जर स्ट्रिंग असेल तर हे फॉर्म्युले यूज करायचे. बघा, फॉर द स्ट्रिंग, हे बोर्डाच्या पुस्तकाला आहे, फॉर द स्ट्रिंग ही फॉर्म्युले. आणि रॉड असेल तर स्पेशली सीईटी साठी बघा एमसीक्यू विचारले जातात. जर रॉड असेल आणि रॉडला जर समजा आपण एखादा बॉब अटॅच केला, मास अटॅच केलं आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जर या ठिकाणी परफॉर्म होत असेल तर व्हीबी बरोबर √5r_g, व्हीसी बरोबर √2r_g, टीबी मायनस टीए बरोबर 6 mg. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. बघा टीबी मायनस टीए, दोन टेन्शन मध्ये डिफरन्स किती, बॉटमला आणि टॉपला 6 mg असतो. पण वेलोसिटी ऍट द बॉटम √4r_g आहे. तिथं 5r_g होतं, इथं 4r_g. व्हीसी बरोबर √, तिथं 3r_g होतं, इथं r_g, सॉरी तिथं 3r_g होतं, इथं 2r_g आहे. एक न कमी करायचं, 5 असेल तर 4 घ्यायचं रॉडला आणि 3 असेल तर 2 घ्यायचं. चला आलं लक्षामध्ये. आता बघा रे, रोटेशनल मोशन आपण स्टडी करतोय. बघा रोटेशनल मोशन मध्ये रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 I ω². युनिट काय असतं रे रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं, जूल असतं. बघा, एनर्जी ऑफ फोटॉन आपल्याला माहित आहे, आपण ऑफलाईनच्या क्लासमध्ये ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन मॅटर शिकतोय. तर त्या ठिकाणी आपण एनर्जी ऑफ फोटॉन फाइंड आउट केलं. एनर्जी ऑफ फोटॉन आपण कशामध्ये फाइंड आउट केलं रे, जूल मध्ये. अरे एनर्जीचं युनिट म्हणलं की जूल म्हणायचं, डोळे झापायचं, चलत राहायचं. चला ठीक आहे, बघा इकडं, वेअर केई रोटेशनल म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट किलोग्राम मीटर स्क्वेअर, ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटी. त्याच्यानंतर बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट अ सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. आता रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला पाठच करा, आयसी बरोबर mr². यस, हा फॉर्म्युला मात्र सर्वांनी पाठ करायचा आहे. आयसी बरोबर mr². एम काय असतं, मास ऑफ रिंग असतं, आर म्हणजे रेडियस ऑफ रिंग असतं. चला ठीक आहे, चला पुढं बघा, रिंगचा झाला तर डिस्कचा बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट द सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू डिस्क अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू. ऍक्सिस जर समजा सेंटर ऑफ मास मधून पास होत असेल आणि परपेंडिक्युलर टू डिस्क असेल तर राजांनो आयसी बरोबर mr²/2 फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. बघा, रिंगचा जस्ट mr² आणि डिस्कचा mr²/2. युनिट काय, मोमेंट ऑफ इनर्शियाचं किलोग्राम इंटू मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा रे, रेडियस ऑफ गायरेशनला आपण कशाने इंडिकेट करतो, के ने इंडिकेट करतो, विसरायचं बिलकुल नाहीये. बघा, रिलेशन बिटवीन द मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय लिहितो, आय आणि रेडियस ऑफ गायरेशन के. आय आणि के मध्ये रिलेशन आय बरोबर mk² फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आणि रेडियस ऑफ गायरेशनचं युनिट मीटर आहे बरं, लक्षात ठेवा, नाही तर जाता विसरून. बघा रे, रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे मीटर, कारण की रेडियस ऑफ गायरेशन एक डिस्टन्स असतं. बघा, आय बरोबर mk² फॉर्म्युला, आय बरोबर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट, के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन आणि एम म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर पुढे बघा, प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम. याच्यामध्ये बघा ही डायग्राम महत्वाची आहे बरं, डायग्राम विसरले तर सगळंच विसरलं मग. याच्यामध्ये बघा, बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू पण या ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम असेल किंवा परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम असेल, याच्यावर 3 मार्काचा किंवा 4 मार्काचा क्वेश्चन विचारतात. तर I0 बरोबर IC प्लस mh², हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला आहे. I0 काय असतं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस. कोणत्याही ऍक्सिस मधून जर मोमेंट ऑफ इनर्शिया जात असेल किंवा कोणत्या ऍक्सिस मधून जर समजा या ठिकाणी कोणत्याही पॉइंट मधून जर ऍक्सिस पास होत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस बरोबर त्याला I0 घ्यायचं. IC म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. एखादा ऍक्सिस जर समजा सेंटर ऑफ मास मधून पास होत असेल सचिन, तर त्या ठिकाणी काय घ्यायचं, त्याला आयसी घ्यायचं. अरे सेंटर म्हणलं की सी घ्यायचं.
आणि एनी पॉईंट म्हणलं की ओ घ्यायचं. एम म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट आणि एच म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू पॅरल ऍक्सिस. अरे हे जे दोन पॅरल ऍक्सिस आहेत ना, दिसताय ना सर्वांना? येस ऑर नो? दिसताय? हा, तर एच म्हणजे काय असतं? डिस्टन्स बिटवीन द टू पॅरल ऍक्सिस असतं. चला नेक्स्ट बघा, प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. आय झेड बरोबर आय एक्स प्लस आय वाय असतं. याच्या म्हणजे आय झेड म्हणजे काय असतं? परपेंडिक्युलर ऍक्सिस असतं बघा प्लेनला. आणि आय एक्स आणि आय वाय काय असतं? दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस असतात, विच आर इन द प्लेन ऑफ लॅमिना असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. चला पुढे चला. हा, पुढे चला म्हणजे आपल्याला पुढे असं पुढे चालायचं नाहीये, नाहीतर मग पुढे चलताना. ओके, हा तसं करायचं नाही बिलकुल. चला, जेवण झाले सर्वांचे मग? नाही. अरे रे, घरच्यांनी जेवाय दिलं नाही का रे? जेवण हा, मुलांना बघा, मुलांचं काही नसतंय, लेक्चर असतं. काय तिथं जेवायला? बरं चालू द्या. जेवायला या सर. नाही जेव्हा आता जेव्हा या म्हणलं तर कुणी जेवतोय? मग आता काय करायला म्हणलं की जेवण करायला, मग या जेव्हा म्हणतो. व्हिडिओ काढून टाकू काय? बरोबर, येऊ का मग टोपलं घेऊन वाढून घ्यायला? टोपल्यात काय जेवायलाच या की, काय घरच्या न्यायचं काय सगळंच? नाही वाढून बी घेऊन जावं लागेल की. हो या. बरं चालू द्या. हे बघा पुढे बघा आता. हो का, रिलेशन बिटवीन द अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम म्हणलं की कॅपिटल एल म्हणायचा आणि मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणलं की आय म्हणायचं. बघा, अँग्युलर मोमेंटम म्हणलं की एल आणि मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणलं की आय. दोघांमधलं रिलेशन काय असतं? एल बरोबर आय ओमेगा. एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, ओमेगा म्हणलं की अँग्युलर वेलॉसिटी. बघा आता त्याच्यानंतर दुसरा एक फॉर्म्युला आहे बघा, अँग्युलर मोमेंटम आणि लिनियर मोमेंटम याच्यामध्ये रिलेशन. अँग्युलर मोमेंटम म्हणलं की एल, लिनियर मोमेंटम म्हणलं की पी. तर एल बरोबर आर क्रॉस पी म्हणजे आर इंटू पी फॉर्म्युला असतो. चला लक्षामध्ये, अँग्युलर मोमेंटम म्हणजे आय ओमेगा आणि एल म्हणजे आर पी फॉर्म्युला असतो. वेअर पी म्हणजे लिनियर मोमेंटम असतं आणि अँग्युलर मोमेंटमचं युनिट बघा किलोग्राम मीटर स्क्वेअर सेकंद युनिट असतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा रिलेशन बिटवीन टॉर्क म्हणलं की टाऊ लिहायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणलं की आय. तर टाऊ आणि आयचं रिलेशन, टाऊ बरोबर आय अल्फा फॉर्म्युला आपण ऑसिलेशन मध्ये पण स्टडी केलेला आहे, बरोबर आहे. हा, टाऊ बरोबर आय अल्फा. युनिट काय असतं टाऊचं? न्यूटन मीटर असतं. हा चला, त्याच्यानंतर बघा कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम एल. अँग्युलर मोमेंटम म्हणलं की एल, मग कन्झर्वेशन कधी होतं? डीएल अपॉन डीटी बरोबर टाऊ असेल. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, डीएल अपॉन डीटी बरोबर टाऊ. म्हणजे या ठिकाणी बघा डीएल अपॉन डीटी म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम विच इज इक्वल टू, जर समजा टॉर्क असेल आणि याच्यामध्ये बघा या स्पेशल केस मध्ये इफ टाऊची व्हॅल्यू जर 0 असेल देन एल जे असतं ते कॉन्स्टंट असतं. आलं लक्षामध्ये? चला ठीक आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपलं या ठिकाणी काय झालेलं आहे? रिव्हिजन झालेलं आहे. याच्यानंतर यार एक शेवटचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला रोलिंग मोशनचा. मी तुम्हाला शेवटचा फॉर्म्युला सांगितला होता बघा. आता इथपर्यंतचे फॉर्म्युलांचं रिव्हिजन आय थिंक सर्वांना कळलेलं असेल. उद्या आपण याच्या पुढचे न्यूमेरिकल घेणार आहोत, बरोबर आहे. चला ठीक आहे, फॉर्म्युले सगळ्यांचे रिव्हिजन झालं. आता शेवटचा एक फॉर्म्युला आहे बघा रोलिंग मोशनचा. तर रोलिंग मोशन मध्ये आपण काय स्टडी केलं? यस, बघा विद्यार्थी मित्रांनो रोलिंग मोशन मध्ये आपण वेलोसिटी स्टडी केलं. तर वेलोसिटीचा काय फॉर्म्युला येणार आहे बघा, व्ही बरोबर फॉर्म्युला काय येणार आहे? अंडर रूट ऑफ 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. रोलिंग मोशन मध्ये आपण या ठिकाणी बघा रोलिंग मोशन मध्ये वेलोसिटीचा फॉर्म्युला व्ही बरोबर अंडर रूट ऑफ 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हा माईक बंद करा गोविंद. हा, तर हा फॉर्म्युला याचा रोलिंग मोशन मध्ये वेलोसिटीचा फॉर्म्युला आलं लक्षामध्ये. आणि त्याच्यानंतर बघा ऍक्सेलरेशनचा पण आपण फॉर्म्युला स्टडी केलता. रोलिंग मोशन मध्ये दोन फॉर्म्युले महत्वाचे आहेत, एखाद्या वेळेस विचारलं तर. ऍक्सेलरेशन बरोबर बघा फॉर्म्युला होता जी साइन थिटा अपॉन जी साइन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. बघा ही टर्म ऍज इट इज यूज करायची.
अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे ऍक्सलरेशन असेल तरी पण यूज करायची आणि वेलोसिटी असेल तरी पण यूज करायची. v बरोबर √2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आणि a बरोबर g sin थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. तर हे दोन फॉर्म्युले नेहमी लक्षात ठेवायचे तुम्हाला. ओके, तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण रोटेशनल डायनामिक्सचे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले या ठिकाणी आपण सक्सेसफुली रिव्हिजन केलेलं आहे. उद्या आपण याच्यावर न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत. ओके, ऑलरेडी आपण काही न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेले आहेत आणि ही जी फॉर्म्युल्याची जी पीडीएफ आहे ना ही तुम्हाला मी या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपला किंवा टेलिग्राम ग्रुपला मी शेअर करेल. ओके, चला ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कसं रिव्हिजन मारायला सोपं होईल आणि फॉर्म्युल्याची एक सेपरेट नोटबुक केली तर अतिउत्तम राहील. कारण की जेव्हा पण तुम्हाला या ठिकाणी रिव्हिजन मारायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी ऑन दी स्पॉट रिव्हिजन मारू शकता. चला ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद, जय परिवर्तन. ओके, सर्वांनी जेवण करा. काल बैलपोळा होता. बैलपोळ्याचं उरलं वगैरे असेल तर पोळ्या वगैरे. कालच राहत नाही आता. अरे काय होत नसतंय. किती दिवसाचं खेळायला आता. यस, वेग जय परिवर्तन. हो. चला ठीक आहे मग उद्या अरे रविवार आहे. उद्याच काय करता मग? सर उद्या क्लास आहे की नाही?